नमस्कार. अक्षय तृतीयेनिमित्त आपण मेडिटेशन साधना सुरू करत आहोत. आणि त्यानिमित्त मी आज थोडंसं तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, की आपण कशा पद्धतीने हे 8 दिवस आपलं मेडिटेशन प्रोग्राम करणार आहोत. तुम्ही मेडिटेशनची लिस्ट नक्कीच बघितलेली आहे, की आपण डे 1, डे 2, डे 8 पर्यंत आपण कुठल्या साधना करणार आहोत. तर थोडंसं वेगळ्या प्रकारे नेहमी आपण जसं करतो, त्याच्यामध्ये मेडिटेशनचे जे प्रकार आहेत, ते थोडेसे वेगळे यावेळेस मी आणलेले आहेत. जसं सगळ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, तसं माझंही ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आणि त्या नवीन मिळालेल्या माहितीतून तुमच्यापर्यंत मी काय नवीन देऊ शकते, तोच माझा नेहमी प्रयत्न असतो. पण यासाठी हा प्रोग्राम सक्सेसफुल करण्यासाठी मला तुमची पण मदतीची गरज आहे. कारण की जर का तुम्हाला याचा लाभ व्हावा असं वाटत असेल, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तेवढीच तयारी करणं गरजेचं आहे. तयारी करणं म्हणजे काय, की आपल्याला आपले गोल्स क्लिअर आहेत का? आपल्याला लाईफमध्ये काय करायचंय, काय अचीव्ह करायचंय? आपण जास्त वेळा आपल्याला काय नकोय याचा विचार करतो. पण मी माझ्या प्रोग्राम्स थ्रू आपल्याला हवं काय आहे, याला तुम्हाला अलाइन करून देत असते. आणि जेव्हा तुम्हाला कळतं, की तुम्हाला लाईफमध्ये काय हवंय याची क्लॅरिटी येते, मग सगळ्या टेक्निक्स तुमच्यासाठी काम करतात. तर आपण यावेळेस अबंडन्स प्रोग्रामवर फोकस करणार आहोत. म्हणजेच लाईफमध्ये अबंडन्स. अबंडन्स हा प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. अबंडन्स म्हणजे काय? पुष्कळ, अगदी भरमसाठ, भरपूर. ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. मग या प्रत्येकाला मिळणं हे त्याच्या थॉट प्रोसेसवर अवलंबून असतं. म्हणून ही थॉट प्रोसेस आपण अलाइन करतो या मेडिटेशन थेरपीजच्या माध्यमातून. तर तुम्हाला काय करायचंय, की आपल्याला फायनान्शियल म्हणा, हेल्थ म्हणा किंवा तुमचे कुठलेही मेंटल गोल्स असू देत, हेल्थचे रिलेटेड असू देत, रिलेशनशिपचे असू देत, ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या भरभरून लाईफमध्ये याव्यात, यासाठी अफर्मेशन्स करा. बरोबर आहे? आणि अफर्मेशन्स जर का करताना असं वाटत असेल, की हे शक्य होईल की नाही, तर त्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा. कारण की आपण 8 दिवसांमध्ये मेडिटेशनच्या थ्रू किंवा अफर्मेशन्सच्या थ्रू अनेक थेरपीज आपण ज्या करून घेत असतो, जी साधना करून घेत असतो, त्याच्या थ्रू तुम्हाला ते बिलीव्ह व्हायला लागेल, की हे आपल्यासाठी शक्य आहे. आणि जेव्हा हे असं वाटायला लागतं, की हे आपल्यासाठी शक्य आहे, तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होण्यास सुरुवात झालेली असते. सोप्या गोष्टी आहेत. अगदी साध्या सोप्या गोष्टींमधून मी तुमच्याकडनं या साधना करून घेणार आहे आणि तुम्हाला याचे खूप छान लाभ होणार आहेत. तर तयार राहा. 14 एप्रिलपासून सिंपल, सोप्या, साध्या इंग्लिश भाषेमध्ये हे असणार आहेत. आपण पहिले 10 मिनिट मेडिटेशन करणार आहोत. 10 ते 15 मिनिट जसा फ्लो असेल त्या माध्यमातून. मग आपण वॉटर अफर्मेशन्स करणार आहोत आणि वॉटर अफर्मेशन्समध्येच आपण होओपोनोपोनो प्रेयर मी इन्क्लूड केलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आपण ते तसं करणार आहोत आणि शेवटचे 5 ते 7 मिनिट मी श्रीम ब्रझी याच्यावर फोकस करणार आहे. या मंत्र जपावर फोकस करणार आहे. कारण ही जी ऊर्जा आहे श्रीम ब्रझीची, ही तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स घेऊन येण्यासाठी मदत करते. आपण त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्ष्मी मातेच्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जेव्हा आपण श्रीम ब्रझी करणार आहोत, तेव्हा शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार आहे आणि ती ऊर्जा तुम्हाला या 8 दिवसांमध्ये अनेक छान अशा गोष्टी मिळवून देण्यासाठी त्या फ्रिक्वेन्सीला अलाइन करणार आहे. तर अनेकांचे प्रश्न असतील, अंघोळ करून बसायचंय का? विदाऊट अंघोळ चालेल का? तर शेवटी मनाचे भाव असतात, बरोबर आहे? अगदी शुद्ध मनाने बसा, शुचिर्भूत होऊन बसा. अंघोळ केली तर छानच आहे, नाही केली तरी हरकत नाही. अक्षय तृतीयाच्या दिवशी मात्र अंघोळ करूनच बसायचं आहे. आपण फायर बाथ त्या दिवशी करणार आहोत. सुंदर थेरपी आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे. जे नवीन असतील त्यांनी सुद्धा याचा छान अनुभव घ्या. तर श्रीमब्रजीचं आपल्याला उच्चारण करायचं आहे. त्याच्यासाठी फक्त एवढीच एक विनंती आहे, की बेडवर नका बसू. खाली आसन टाकून बसा. मग चालणार आहे. ठीक आहे? श्रीमब्रजीचं उच्चारण पण छानपैकी तुम्ही सुचिरभूत होऊन मग आसन टाकून बसा. शुद्ध तुपाचा दिवा साईडला लावला तरी चालेल. एक दिवा तुम्ही करूनच ठेवा. शुद्ध तुपाचा दिवा यावेळेस लावा. अक्षय तृतीयाच्या या पूर्ण मेडिटेशनच्या साधनेमध्ये आपल्याला छान फळ देणार आहे. अफर्मेशन्स लिहून समोर ठेवा आणि आपण 14 तारखेला जेव्हा सुरुवात करणार आहोत, त्याच्या आधी तुमचे एक 10 अफर्मेशन्स लिहून रेडी असले पाहिजे. तर अल्टरनेट डेज तुम्ही ठरवून ठेवा, की 5 आज, 5 उद्या असे करणार आहात म्हणून. आणि त्या पद्धतीने तुम्ही हे केलं तर तुम्हाला या मेडिटेशन प्रोग्रामचा खूप छान असा फायदा होणार आहे. तर चला भेटूयात. मी तर एक्सायटेड आहेच तुमच्यासोबत हे मेडिटेशन साधना करण्यासाठी आणि आय एम शुअर की तुम्ही सगळेसुद्धा तेवढेच उत्सुक आहात ही मेडिटेशन साधना अक्षय तृतीयानिमित्त अबंडन्स प्रोग्राम करण्यासाठी.
तर परत भेटूयात आपण 14 तारखेला सकाळी आपल्या या थेरपीजमध्ये. दरवेळेस मी जसं घेते तसं 15 मिनिटं लवकर भेटून आपण आपल्या ब्रीथिंगवर फोकस करणार आहोत. म्हणजेच आपल्या मनावर आपल्याला कंट्रोल मिळवण्यासाठी मदत होणार आहे. असंच तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून मला सुद्धा याच्याबद्दल विश्वास निर्माण होतो, की ही गोष्ट माझ्यासाठी वर्क करत आहे, तर अनेकांसाठी करते. म्हणूनच या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर नक्की याचा लाभ घ्या आणि अ, या सातत्याने करत राहा. कारण शेवटी हेच रामबाण उपाय आहेत, जे की आपल्याला प्रत्येक गोष्टीवर यश मिळवण्यासाठी मदत करतात. थँक यू.